नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एक सर तुमचं स्वागत करतो बायोकेअर या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय आपला लास्ट चॅप्टर, दॅट इज चॅप्टर नंबर 15, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ऑलरेडी आपले 4 लेक्चर्स झालेले आहेत. आजचं जे लेक्चर आहे तर त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. पण विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर जर तुम्ही आपलं प्ले स्टोरवरून बायोकिरण हे ऍप जर डाउनलोड केलेलं नसेल तर आजच ते डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला फ्री स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला खूप सारं स्टडी मटेरियल मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिटेल नोट्स, त्याचबरोबर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, PYQ, इम्पॉर्टंट डायग्राम्स, इम्पॉर्टंट फ्लो चार्ट असे खूप सारे डॉक्युमेंट तिथे तुम्हाला मिळणार आहेत, जे की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे आजच डाउनलोड करा आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यातले फ्री नोट्स जे आहे तर त्याचा लाभ घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरला स्टार्ट करूया. त्याच आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय ते म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता सॉलिड वेस्ट म्हणजे काय, तर जे काही घरामध्ये घनकचरा तयार होतो तर त्याला सॉलिड वेस्ट म्हटलं जातं. सो यू हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट दी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन 9th स्टँडर्ड. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. आता सॉलिड वेस्ट जे आहे तर त्याबद्दल आपल्याला पुढे दिलेलं आहे बघा. सो सॉलिड वेस्ट इज एव्हरीथिंग दॅट गोज टू ट्रॅश. सो इट इन्क्लूड वेस्ट फ्रॉम होम. कुठलं वेस्ट आहे? सो वेस्ट फ्रॉम होम, ऑफिसेस, स्टोर, स्कूल, हॉस्पिटल एक्सेट्रा. So waste are collected and disposed by municipality. Municipal solid waste generally consist of paper, food, plastic, glass, metal, rubber, leather and textile. So या सगळे वेस्ट जे असतात म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, तर जनरली काय केलं जातं? सो बर्निंग रिड्यूस व्हॉल्यूम ऑफ द वेस्ट. काय केलं जातं? बर्न केले जातात, जाळले जातं. सो जनरली इट इज नॉट बर्न टू कम्प्लिशन, आणि कम्प्लीट हे बर्न नाही होत. सो ओपन डंप become breeding ground for rats and files. सो जनरली काय होतं तर डंप केलं जातं. सो याच्यासाठी काय करायचं? सो सॅनिटरी लँडफिल्स आर सबस्टिट्यूट फॉर ओपन बर्निंग डंप. सो हेअर वेस्ट आर डंप इन डिप्रेशन ऑफ थ्रॅश. एव्हरी डे वेस्ट आर ऍडेड इन दिस पिट्स. काय केलं जातं? एक ट्रेंच बनवला जातो, एक खड्डा बनवला जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्यात डंप केलं जातं. ओके, सो लँडफिल्स गेट फिल्ड व्हेरी सून, स्पेशली इन मेट्रो सिटीज. आणि हे जे लँडफाइल्स बनवलेले आहेत तर ते लवकर भरले जातात मेट्रो सिटीज मध्ये. सो द अमाऊंट ऑफ गार्बेज जनरेटेड इज टू हाय, कारण तिथे खूप जास्त कचरा तयार होतो. इन ऍडिशन टू दिस देअर इज अ डेंजर ऑफ केमिकल्स पर्क्युलेटिंग अँड रिचिंग डाऊन टू ग्राउंड वॉटर अँड कंटॅमिनेट दिस वॉटर सोर्स. आणि काय होतं तर याच्यामध्ये जर काही हायली कॉन्सन्ट्रेटेड केमिकल असेल तर ते काय होतं तर पर्क्युलेट होतात, वॉटरमध्ये जातात, वॉटर बॉडीज मध्ये मिक्स होतात. ओके, सो ऑल वेस्ट कॅन बी कॅटेगराइज इन 3 टाइप्स. 3 कॅटेगरीज मध्ये या वेस्टला सेपरेट केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट, देन रिसायकलेबल वेस्ट, आणि थर्ड वन इज द नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. सो अवर रॅग पिकर्स and kabadiwalas do a great job for separation of material for recycling. आणि हे जे लोक असतात जे कचरा गोळा करतात ते एक सेपरेट करून टाकतात. सो प्रायमरी गोल ऑफ ऑल सिटीजन शुड बी टू रिड्यूस जनरेशन ऑफ वेस्ट. सगळ्यात महत्वाचं जे काय काम आहे तर कचराच कमी बनवा. ओके, सो द डिग्रेडेबल मटेरियल कॅन बी पुट इन टू डीप पिट्स इन द ग्राउंड अँड लेफ्ट फॉर नॅचरल डिग्रेडेशन. सो नॉन डिग्रेडेबल वेस्ट हॅव टू बी डिस्पोज ऑफ. काय केलं जातं तर या पीट मध्ये जे बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे तर ते टाकलं जातं आणि डिग्रेड होण्यासाठी सोडलं जातं. एकदा का ते डिग्रेड झालं की त्याच्यापासून एक बेस्ट फर्टिलायझर मिळणार आहे, बेस्ट मॅन्युअर मिळणार आहे. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन अ नोटिफिकेशन ऑन 23rd June 2018 ban use of plastic to fight pollution caused due to the extensive use of plastic. So ban on the use, sale, distribution and storage of plastic material. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक नोटिफिकेशन जारी केलं होतं 23 जून 2018 ला, की ज्याच्या आगे काय केलं होतं तर प्लास्टिक बॅन केलं होतं. प्लास्टिकचा यूज करण्यासाठी, सेल करण्यासाठी, डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आणि स्टोरेज करण्यासाठी प्लास्टिक बॅन केलेलं आहे. सो पुढे आपल्याला दिलं होतं दॅट इज द मिशन प्लास्टिक फ्री महाराष्ट्र. मिशन प्लास्टिक फ्री महाराष्ट्र. सो द युनियन इन्व्हायरमेंट Ministry has amended rule in 2016 in order to strengthen
the implementation of hazardous waste in the country. सो एक रूल सेट केला होता युनियन इन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने 2016 ला. इट ऑल्सो इन्क्लूड बॅन ऑन यूज ऑफ थर्मोकॉल. सो त्यांनी काय केलं होतं तर थर्मोकॉल यूजला बॅन केलं होतं. सो लार्ज अमाउंट ऑफ use of plastic can be avoided if we inculcate the habit of carrying cloth bag when we go for shopping and strictly refusing plastic bag from the vendors. So government should charge high penalty fine for the individuals not abiding by this rule. आणि काय सांगितलं होतं तुम्हाला, जर तुम्हाला काही शॉपिंगला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही कापडी पिशवी घेऊन जा. तिथे तुम्हाला कुठेही प्लास्टिक बॅग मिळणार नाही. प्लास्टिक बॅग जर तुम्ही घेताना जर आढळले तर तुम्हाला खूप जास्त पेनल्टी किंवा फाईन लावला जाईल. ओके, जेणेकरून हा रूल तुम्ही तोडणार नाही. सो हॉस्पिटल जनरेट हार्मफुल वेस्ट दॅट कंटेन डिसइन्फेक्टंट, हार्मफुल केमिकल्स अँड ऑल्सो पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा तिथे हार्मफुल वेस्ट तयार झालेलं दिसतं. सो सच वेस्ट require careful treatment and disposal. So you are aware for color code for disposal of biomedical waste. आणि इथे काय तर जे काही हजार्डस केमिकल आहे, हजार्डस पॅथोजन्स आहेत, तर त्यांना एक ट्रीटमेंट द्यावी लागते त्यांना जर वेस्ट डिस्पोज करायचं असेल तर. आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या कलरच्या बॅग्स तिथे ठेवलेले असतात. ओके, तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे कचरा कलेक्ट करण्यासाठी. सो इरिपेबल कॉम्प्युटर, other electronic goods as well as electronic waste as known as e-waste. सो जे काही कम्प्युटर असेल जुने किंवा असे की जे रिपेअर होत नाहीये असे कम्प्युटर असेल किंवा इलेक्ट्रिकल वेस्ट असेल, सो या सगळ्यांना म्हटलं जातं ई वेस्ट. सो दे आर बरीड इन लँडफिल ऑर आर कम्प्लिटली बर्न. सो हे एकतर लँडफिल मध्ये तसेच पडून राहतात किंवा ते नंतर बर्न केले जातात. सो मेजर पार्ट ऑफ ई वेस्ट जनरेटेड बाय डेव्हलप कंट्रीज are exported to developing countries like China, India and Pakistan. काय होतं हे जे डेव्हलप कंट्री मधलं जे ई वेस्ट आहे तर ते एक्सपोर्ट करतात आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहे जसं की चायना असेल, इंडिया असेल, पाकिस्तान यांच्याकडे केलं. ड्युरिंग रिसायकलिंग प्रोसेस फॉर दिस वेस्ट मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, सिलिकॉन, निकेल अँड गोल्ड आर रिकवर्ड. आणि याचं रिसायकलिंग करत असताना खूप सारे मेटल्स आपल्याला मिळतात. सो डेव्हलपिंग कंट्रीज हॅज फॅसिलिटेटेड फॉर रिसायकलिंग ऑफ ई वेस्ट. In developing countries, manual participation is involved. So workers are exposed to toxic substances from e-waste. आणि काय केलं जातं तर जे डेव्हलपिंग कंट्री आहे तर हे सेपरेट करत असताना ते माणसं काम करतात. जेव्हा हे वर्कर काम करत असतात तर तेव्हा त्यांचं हे हार्मफुल केमिकल जे आहे तर त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट येतो, टॉक्सिक सबस्टन्सेस सोबत कॉन्टॅक्ट येतो. सो ट्रीटमेंट ऑफ ई वेस्ट शुड बी कॅरीड आउट इन इन्व्हायरमेंट फ्रेंडली मॅनर. आणि याच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सो यू हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट दी रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युटंट. देन नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलाय दॅट इज द ग्रीन हाऊस गॅसेस ऑर ग्लोबल वॉर्मिंग. सध्या जग पूर्ण वर्ल्डकडे हा एक भेडसवणारा प्रश्न आहे, खूप मोठा एक गंभीर असा प्रश्न आहे. दॅट इज द ग्रीन हाऊस इफेक्ट ऑर ग्लोबल वॉर्मिंग. सो ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर हिटिंग ऑफ अर्थ सरफेस अँड ॲटमॉस्फिअर. जे काही पूर्ण अर्थ आहे आपली तर त्याचं टेम्परेचर राईज होणं, इन्क्रीज होणं, सो त्याला म्हटलं जातं ग्रीन हाऊस इफेक्ट. सो विदाउट ग्रीन हाऊस इफेक्ट द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ विल हॅव बीन -18 डिग्री सेल्सिअस रादर दॅन ॲव्हरेज ऑफ 15 डिग्री सेल्सिअस. सो जर ग्रीन हाऊस इफेक्ट जर झाला नसता तर आज अर्थचं टेम्परेचर जे असतं तर ते असतं -18 डिग्री सेल्सिअस. सो ऑफ द सोलार रेडिएशन दॅट रीचेस अर्थ, क्लाउड and gases reflect about 1.14 and absorb some of it. So, but half of total incoming radiation reach the Earth's surface and heat it. So, small portion of it is reflected back Earth's surface, remits the heat in the form of infrared radiation. Part of these radiation do not escape into the space because atmospheric gases like CO2, CH4 absorb a major portion. सो काय होतं तर हे जे रेडिएशन अर्थ वरती येत आहे तर अर्थ मध्ये असलेले जे काही गॅसेस असतात तर ते ह्या हीटला ऍब्सॉर्ब करून ठेवतात, होल्ड करून ठेवतात आणि त्याचं जे काही हीट आहे तर ती वाढवली जाते.
सो बघा इथे एक फिगर दिलेली आहे. इथे आहे नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट आणि इकडे दिलाय ह्युमन एनहान्स ग्रीन हाऊस इफेक्ट. काय होतं तर बघा सन कडून काही सोलार रेडिएशन येत असतात आणि इथे ही आपली अर्थ आहे, ऍटमॉस्फिअर आहे, इथे ग्रीन हाऊस गॅसेस असतात काही, जसं की CO2 असेल, N2O असेल, CH4 असेल. काय होतं हीट इकडे येते आणि इथे हीट जेव्हा रिइमिट केली जाते तर तेव्हा परत काही जी काही आहे तर हीट परत इकडे टाकली जाते. जी रे बाहेर टाकली जाणारी हीट जी आहे तर ती या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे परत अर्थकडे येते, पण हे कमी असतं. सो मोर हीट एस्केप इन टू द स्पेस, परत जास्तीत जास्त हीट जी आहे तर ती परत कुठे टाकली जाते, स्पेसमध्ये टाकली जाते. पण जेव्हा ग्रीन हाऊस गॅसेस ह्युमन तिथे इव्हॉल्व्ह होतो, ह्युमनच्या काय ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं तर कार्बन डायऑक्साईड असेल, CH4 असेल, N2O असेल, तर यांचे जे जास्त अमाऊंटमध्ये बनतात, मोर ग्रीन हाऊस गॅसेस बनतात आणि त्याच्यामुळे काय होतं सनचं सोलार रेडिएशन जे आहे तर ते इकडे आल्यामुळे ते इथेच जातं. ते मॅक्झिमम जे आहे तर ते परत रिमिट केलं जातं आपल्या अर्थकडे आणि खूप कमी प्रमाणात जे आहे तर ती हीट जी आहे तर ती स्पेसमध्ये टाकली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं तर अर्थचं टेम्परेचर जे आहे तर ते वाढत आहे. का? कारण जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे तर त्यांचा अमाऊंट वाढलेला आहे. सो द मॉलिक्युल्स ऑफ दीज गॅसेस रेडिएट हीट एनर्जी अँड मेजर पार्ट ऑफ इट कम बॅक टू अर्थ सरफेस. सो दस रिहीटिंग अर्थ. काय होतं तर ते गॅसेस जे आहेत तर ते परत अर्थ सरफेसकडे पाठवले जातात, जे स्पेसमध्ये जायला पाहिजे होते पण ते तिकडे न जाता ते परत अर्थकडे आले आणि त्याच्यामुळे काय झालं अर्थ जे आहे तर ती रिहीट झाली. सो धिस सायकल इज रिपीटेड मेनी टाइम्स, हेन्स कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन आर कॉमनली कॉल्ड ॲज अ ग्रीन हाऊस गॅसेस. सो यांना काय म्हटलं जातं कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनला काय म्हटलं जातं ग्रीन हाऊस गॅसेस म्हटलं जातं. सो द अटमॉस्फिअर अराउंड दी अर्थ ऍक्ट ॲज अ ग्लास वॉल ऑफ अ ग्रीन हाऊस. आणि जे ॲटमॉस्फिअर आहे तर ते ग्लास वॉल सारखं भासतं. सो इट ॲब्सॉर्ब सोलार रेडिएशन फ्रॉम द सन अँड radiations radiate it to the earth. So atmosphere prevent infrared radiation emitted by the earth. It escape into the space. आणि जे स्पेसमध्ये जायला पाहिजे होतं ते स्पेसमध्ये न जाता परत अर्थकडे येतं. सो गॅसेस रिस्पॉन्सिबल फॉर दिस इफेक्ट दॅट इज द कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड अँड वॉटर वेपर्स. सो ग्रीन हाऊस गॅसेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1 मार्क्ससाठी, विच इज द ग्रीन हाऊस गॅसेस. सो तुम्हाला हे ऑप्शन तिथे दिलेले असतील किंवा हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचे असेल किंवा तुम्हाला लिहायचं असेल. सो कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे अँड वॉटर वेपर्स आहे. हे सगळे जे आहेत तर हे गॅसेस रिस्पॉन्सिबल आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कॉज करण्यासाठी. बिकॉज ऑफ बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल इन इंडस्ट्रीज, बाय ऑटोमोबाईल्स, बर्निंग ऑफ ॲग्रिकल्चरल वेस्ट, लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईड इज इन्क्रीज. सो कार्बन डायऑक्साईडची लेवल कशामुळे इन्क्रीज होते, फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, सगळेच ओके, इव्हन जेट फ्युएल असेल, तर हे सगळे बर्न केल्यानंतर काय होतं तर खूप जास्त कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. किंवा इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा ऑटोमोबाईल म्हणजे कार असेल, बाईक असेल, तर त्याच्यातून सुद्धा किंवा ॲग्रिकल्चर वेस्ट बर्न केल्याने सुद्धा खूप जास्त कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो रिलीज केला जातो. सो बायोगॅस प्लांट, पॅडी फील्ड, cattle shed add methane to atmosphere. So chlorofluorocarbon are emitted by fire extinguisher and air conditioner. So एअर कंडिशनर मधून रिलीज होणारा जो काही क्लोरोफ्लोरोकार्बन आहे तर हा सुद्धा इम्पॅक्ट करतो ग्रीन हाऊस गॅसेसाठी. नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं दॅट इज द ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्रीन हाऊस इफेक्टमुळेच ग्लोबल वॉर्मिंग होतो. ग्लोबल वॉर्मिंग मीन्स अर्थ वॉर्मिंग म्हणजे जास्त टेम्परेचर वाढणं. सो इन्क्रीजिंग द ॲटमॉस्फेरिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस हॅज रिझल्टेड इन द हिटिंग ऑफ अर्थ और राइज इन द टेम्परेचर ऑफ द अर्थ known as a global warming. So during past century, the temperature of the earth has increased by 0.6 degrees Celsius, most of it during last 3 decades. आणि मागच्या 3 दशकांमध्ये जेवढं टेम्परेचर वाढलं तर तेवढं ओके मागच्या 3 दशकांमध्ये वाढलं जेवढं टेम्परेचर वाढायला पाहिजे होतं एका सेंचुरीमध्ये. सो दिस राईज इन टेम्परेचर लीड टू द अनफेवरेबल चेंज इन द एन्व्हायरमेंट अँड रिझल्टिंग इन द ऑड क्लायमॅटिक चेंज. आणि याच्यामुळे काय होतंय तर आपले जे काही सीझन आहेत तर ते चेंज झालेले आहेत, इन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झालेल्या आहेत, अल निनो इफेक्ट यायला लागला.
सो एल निनो इफेक्ट result in the melting of polar ice cap and Himalayan snow cap, which may be caused to submerging of the coastal areas. सो काय होतंय तर समुद्राची हाईट वाढते, पाण्याची हाईट वाढते कारण बर्फ वितळतोय आणि त्याच्यामुळे जे काही कोस्टल एरिया जे आहे तर ते सबमर्ज व्हायला लागलेत, पाण्याखाली जायला लागलेत. सो डू यू नो सेक्शन आपल्याला इथे दिलेलं आहे. इन ऑर्डर टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ ग्लोबल वॉर्मिंग, Shivang Narpel, Iceman of India, has built 13 artificial glaciers. He is an Indian civil engineer from Ladakh. So Chewang नॉर्पेल जे आहे तर त्यांना आईसमॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं. त्यांनी 13 आर्टिफिशियल ग्लेसियर्स बनवलेले आहेत ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी. सो नॉर्पेल नोटीस अ स्मॉल स्ट्रीम हॅड फ्रोझन सॉलिड अंडर द शेड ऑफ a group of purple trees through it flower freely elsewhere in his ad. ओके, सो त्यांनी काय केलं तर एक आर्टिफिशियल ग्लासियर बनवलेला आहे, जवळपास 13 बनवलेले आहेत असे. सो द रिझन ऑफ हिज फेनॉमिना, काय रिझन आहे त्याच्या फेनॉमिनाचं. सो द फ्लोविंग वॉटर वॉज मुव्हिंग क्विकली टू फ्रीज while the slugging trickle of water beneath the tree was slow enough to freeze. Based on this and created artificial glacier by diverting a river into a valley, showing a stream by constructing check. सो त्यांनी काय केलं, जे नदीतलं पाणी जे वाहत चाललेलं होतं तर त्याला अडवलं, त्याला डायव्हर्ट केलं आणि त्याला काय केलं तर फ्रीज केलं आणि त्यांनी काय केलं एक पूर्ण ग्लासियर बनवला, बर्फाचा डोंगर बनवला. सो द आर्टिफिशियल ग्लासियर्स इन्क्रीज द ग्राउंड वॉटर recharge, rejuvenating the spring and providing water for irrigation. आणि याच्यामुळे काय झालं तर एक वॉटर ग्राउंड वॉटर जे आहे तर ते रिचार्ज करायला सुरुवात झाली, परत ते वॉटरचा इरिगेशन साठी यूज करायला लागला. सो इन कन्स्ट्रक्टेड देम ॲट लोअर इलिव्हेशन सो दॅट दे मेल्ट अर्लियर एक्सपांडिंग द ग्रोईंग सीझन. सो जेव्हा आपल्याला पाण्याची गरज पडेल तर तेव्हा ते वितळायचा आणि त्याचं पाणी शेतीसाठी वापरायचं किंवा बाकीच्या यूजसाठी वापरायचं. सो हा एक बेस्ट फेनॉमेनॉन आहे, जेणेकरून जे पाणी लगेच समुद्राकडे जाते तर ते अडवलं जाईल आणि परत त्याचा ते वापर केला जाईल. सो ग्लोबल वॉर्मिंग कॅन बी कंट्रोल बाय रिड्युसिंग यूज ऑफ फॉसिल फ्युएल, इम्प्रूव्हिंग एफिशियन्सी ऑफ एनर्जी युजेस, रिड्युसिंग डिफॉरेस्टेशन, प्लांटिंग ट्रीज अँड चेकिंग ऑफ ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ. सो काय ग्लोबल वॉर्मिंगला कसं कंट्रोल करू शकतो तर फॉसिल फ्युएल जे आहे, पेट्रोल डिझेल जे आहे तर त्यांचा कमीत कमी वापर करणं, इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी ऑफ एनर्जी युजेस, एनर्जी युजेसची इफिशियन्सी वाढवणं, देन डिफॉरेस्टेशन जे आहे म्हणजे जंगलतोड जी आहे तर ती कमी करणं, जंगल लावणं किंवा ट्री प्लांटेशन करणं, देन चेकिंग ऑफ ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ किती होते तर त्याला चेक करणं आणि कंट्रोल करणं. ओके, सो पुढे आपल्याला दिलंय डू यू नो सेक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय अल निनो इफेक्ट. आता अल निनो इफेक्ट काय, सो इज अ क्लायमेट सायकल इन पॅसिफिक ओशन विथ ग्लोबल इम्पॅक्ट ऑन वेदर पॅटर्न. एक क्लायमेट सायकल आहे, एल निनो इफेक्टला म्हटलं जातं, पॅसिफिक समुद्रामध्ये होते. सो द सायकल बिंग वेन वॉर्म वॉटर इन द वेस्टर्न ट्रॉपिकल पॅसिफिक ओशन शिफ्ट ईस्टवर्ड along the equator toward the coast of America. Normally is warmer water pools near Indonesia and Philippines. सो काय होतं तर जे वॉर्म वॉटर आहे तर त्या वॉर्म वॉटर आणि इक्वेटर वरती कोस्ट ऑफ अमेरिकाच्या जवळ जे आहे तर तिथे जनरली हे वॉर्म वॉटर जे आहे तर त्याचा वॉर्म वॉटर पूल तयार होतो इंडोनेशिया आणि फिलिपाईनच्या जवळ. सो ला निना इन अ क्लायमॅटिक पॅटर्न दॅट डिस्क्राईब द कुलिंग ऑफ द सर्फेस ऑफ ओशन वॉटर अलॉंग द ट्रॉपिकल वेस्ट कोस्ट अँड साऊथ अमेरिका. काय होतं जनरली अल निनो इफेक्ट म्हणजे समुद्राचं पाणी थोडंसं गरम होणं आणि ला निना इफेक्ट म्हणजे काय तर समुद्राचं पाणी थंड होणं. तर ओझोन दॅट इज द O3. ओझोन इज द फॉर्म ऑफ ऑक्सिजन in the stratosphere. Ozone is the photo dissociated and is generated by absorption of short wavelength of UV radiation. So ओझोन काय तर एक असा एक लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअर मधला की जो युव्ही रॅडिएशनला ऍब्सॉर्ब करतो. सो O3 जेव्हा सेपरेट होईल तर ऑक्सिजन बनेल आणि एक ओझोन बनेल. आता
ऑक्सिजन आणि ओझोन हे जे सेपरेट राहतील तर हे काय करतील, युव्ही रेजला होल्ड करतील आणि त्याच्यापासून परत काय बनेल तर O3 बनेल. सो जनरेशन अँड डिसोसिएशन ऑफ ओझोन आर इन द इक्विलिब्रियम लीडिंग टू स्टेडी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन इन द स्टॅटोस्फिअर. तो किती आहे स्टॅटोस्फिअर मध्ये या ओझोनचा लेअर? सो नियर अबाउट 12 to 15 किलोमीटर फ्रॉम अर्थ सरफेस इन द अटमॉस्फिअर. आपल्या पृथ्वीपासून जवळपास 12 ते 15 किलोमीटर जो आहे तर तो वरती आहे स्ट्रॅटोस्फिअर आणि त्याच्यामध्ये ओझोनचा एक लेअर आहे. सो दिस ओझोन लेअर ऍक्ट ॲज अ शील्ड that absorb UV radiation from the sun and protect all type of life on earth. सो हा ओझोन लेअर काय करतो तर सन पासून निघालेले जे युव्ही रेज आहे तर त्याला एक शिल्ड म्हणून काम करतो, त्याला अडवतो आणि त्याच्यामुळे अर्थवरती असलेली जेवढी काही लाईफ फॉर्म आहेत तर ते सगळे जगतात. सो अब्सॉर्प्शन ऑफ युव्ही रेडिएशन बाय ओझोन ब्लँकेट इज प्रपोर्शनल टू इट्स थिकनेस. आणि किती जास्त जाडी असेल त्या ओझोनची तेवढं ते जास्त काय करेल तर रिफ्लेक्ट करेल, प्रोटेक्ट करेल आपल्याला. सो थिकनेस इज मोर अबाव पोल्स दॅन द इक्वेटर. आणि इक्वेटर पेक्षा पोलार रिजन कडे थिकनेस जास्त आहे. सो युव्ही रेज आर हायली इंजुरियस टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिन्स DNA and protein of living organism absorb UV rays and its high energy break the chemical bond within these molecule. सो काय होतं तर युव्ही रेज जे आहे तर ते आपल्या बॉडीवरती पडले तर आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला इंज्युअर करू शकतात. स्पेसिफिकली DNA आणि प्रोटीन जे आहे तर त्याचे बॉन्ड जे आहे तर केमिकल बॉन्ड ब्रेक करतात आणि म्युटेशन कॉज करतात. सो थिकनेस ऑफ द ओझोन इन अ कॉलम ऑफ एअर फ्रॉम द ग्राउंड टू द टॉप ऑफ अटमॉस्फिअर इज मेजर्ड ॲज डॉप्सन युनिट. आणि याचा जो थिकनेस आहे, ओझोनचा जो थिकनेस आहे तर तो डॉप्सन युनिटने मेजर केला जातो की ओझोनचा लेअर जो आहे तर तो किती असेल, किती जाड असेल. तर त्याच्यासाठी एकक जे आहे, युनिट जे आहे तर ते आहे डॉप्सन युनिट. The ozone shield has been disturbed due to the increase the rate of ozone degradation by क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि ओझोनला डिग्रेड करणारा जो काही आहे तर तो आहे CFC, दॅट इज द क्लोरोफ्लोरोकार्बन. इट इज द ग्रीन हाऊस गॅसेस. सो CFC मूव अपवर्ड अँड रीच स्टॅटोस्फिअर. सो UV rays act on them and release chlorine atom. सो क्लोरीन डिग्रेड ओझोन रिलीजिंग मॉलिक्यूल ऑक्सिजन. सो काय केलं जातं तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तर तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जातो, युव्ही रेज सोबत ऍक्ट होतो आणि क्लोरीन रिलीज करतो. आणि क्लोरीन काय करतो तर ओझोन सोबत ओझोन मधून ऑक्सिजन रिलीज करतो. सो क्लोरीन ॲटम ऍक्ट ॲज अ कॅटालिस्ट. आणि क्लोरीन जो आहे तर तो कॅटालिस्ट म्हणून काम करतो आणि त्याच्यामुळे रिॲक्शन जी आहे तर ती फास्ट होत आहे. सो दे रिमेन इन द स्ट्रॅटोस्फिअर अँड कंटिन्यू द इफेक्ट ऑफ ओझोन डिग्रेडेशन. आणि हा कंटिन्युअसली ओझोन डिग्रेडेशन करत असतो. सो दिस रिझल्ट इन ओझोन डिप्लेशन. आणि त्याच्यामुळे काय होतं तर ओझोन डिप्लेशन होतं. त्यालाच मराठीमध्ये आपण ओझोनचे भगदाड असं म्हणतो, ओझोन होल असं म्हणतो. So although it occurs widely in the stratosphere, so the deflation is particularly marked over the Antarctic region. So this has resulted in the formation of large area of thin ozone layer, commonly called as a ozone hole. आणि जनरली अंटार्क्टिक रिजन मध्ये असं झालेलं आहे आणि तिथे काय बनलेलं आहे तर ओझोन होल बनलेला आहे. सो युव्ही रेडिएशन ऑफ वेव्ह लेंथ शॉर्टर दॅन द UVB. सो युव्ही रेडिएशनची जी शॉर्टर रेंज असते तर UVB असते. सो त्याची रेंज जी असते तर ती असते नियर अबाउट 100 to 280 नॅनोमीटर आर ऑलमोस्ट कम्प्लिटली ऍब्सॉर्ब बाय अर्थ सरफेस. आणि हे UVB जे आहे तर ते कम्प्लीट ऍब्सॉर्ब केले जाते. सो गिव्हन दॅट ओझोन लेअर इज इंटॅक्ट. सो UVB वेव्हलेंथ, UVBची जी वेव्हलेंथ असते तर ती असते 280 to 322 नॅनोमीटर. डॅमेज DNA अँड म्युटेशन मे आकार. आणि हे DNA ला डॅमेज करतात, म्युटेशन कॉज करतात. तर म्युटेशन म्हणजे काय, तो सडन हेरिटेबल चेंज इन द DNA मध्ये सडन चेंज होतो आणि तो हेरिटेबल असतो, म्हणजे नेक्स्ट जनरेशन मध्ये तसाच चेंज पास होतो आणि त्याच्यामुळे खूप सारे म्युटाजेनिक ऍक्टिव्हिटी होतात, जे काही जेनेटिक डिसऑर्डर कॉज होतात. सो इट कॉजेस एजिंग ऑफ स्किन एजिंग होते, डॅमेज टू स्किन सेल अँड व्हेरियस टाइप ऑफ स्किन कॅन्सर्स. आणि स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतात. इन ह्युमन आय, cornea absorb UVB radiation and a high dose of UVB cause inflammation of cornea called as a snow blindness. आणि काय होतं तर जनरली UVB आपले कॉर्निया, ह्युमनच्या आईचे कॉर्निया जे आहेत तर ते ऍब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर खूप जास्त इन्फ्लामेशन होतं कॉर्निया आणि त्यालाच म्हटलं तर स्नो ब्लाइंडनेस. तो कॅटरॅक्ट पण होतो याच्यामुळे. सो सच एक्सपोजर मे पेनिट्रेटली मे exposure may permanently damage cornea.
आणि काय होतं तर परमनंटली कॉर्निया डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे ब्लाइंडनेस येऊ शकतो आणि यालाच म्हटलं तर स्नो ब्लाइंडनेस, जे की होतं युव्ही बी रेडिएशनमुळे. लक्षात ठेवा, युव्ही बी रेडिएशन कॉज टू द स्नो ब्लाइंडनेस. सो recognizing the hormone effect of ozone depletion, an international treaty known as a Montreal Protocol. काय केलं होतं तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार केला होता, वॉज साइन ॲट मॉन्ट्रियल, कॅनडा, इन 1987. सो 1987 मध्ये मॉन्ट्रियल शहरामध्ये, कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरामध्ये कंट्रोल इमिशन ऑफ ओझोन डिप्लेशन सबस्टन्स, ओझोन डिप्लेशन सबस्टन्सला कंट्रोल करण्यासाठी एक ट्रीटी साइन झाली होती, त्यालाच म्हणलं जातं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. So later may more effort have been made and protocol have laid down definite roadmap separately for developing and developed countries for reducing emission of chlorofluorocarbon and other ozone depleting chemicals. आणि त्याच्यामुळे काय झालं, डेव्हलपिंग कंट्री सगळ्यांनी ठरवलं, खूप सारे एफर्ट्स घेतले आणि जे काही क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा ओझोन डिप्लेशन केमिकल जे आहेत तर त्याला कमी करण्यासाठी आता ट्राय करतायत. सो पुढे आपल्याला दिलं आहे दॅट इज द डिफॉरेस्टेशन. सो डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. सो डिफॉरेस्टेशन इज कन्व्हर्जन ऑफ फॉरेस्ट एरिया इंटू नॉन फॉरेस्ट एरिया. फॉरेस्ट एरियाचं कन्व्हर्जन नॉन फॉरेस्ट एरियामध्ये करायचं. सो अकॉर्डिंग टू अन estimate, almost 40% forests are lost in the tropics and only 1% in temperate region. So the scenario of deforestation is grim in India. At the beginning of 20th century, forest cover over 30% in India. By the end of the century, he got reduced to 19.4%. 20th centuryचं जेव्हा स्टार्ट झालं तर तेव्हा काय झालं तर 30% फॉरेस्ट होतं इंडियामध्ये. बट जेव्हा आता एंड ऑफ द सेंचुरी इथे किती राहिलंय तर 19.4% राहिले. सो द नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 of the India has recommended 33% forest cover for the plain and 67% for the hills. आता इंडियामध्ये काय तर 33% फॉरेस्ट जे आहे तर ते प्लेन सरफेस वरती पाहिजे आणि हिल्स वरती नियर अबाउट 67% फॉरेस्ट पाहिजे. सो डिफॉरेस्टेशन टेक प्लेस बाय कन्व्हर्जन ऑफ फॉरेस्ट टू ॲग्रिकल्चरल लँड सो ॲज टू फीड द ग्रोईंग ह्युमन पॉप्युलेशन. काय होतंय आता तर ह्युमन पॉप्युलेशन वाढत असल्यामुळे जे काही फॉरेस्ट एरिया आहे तर त्याला कट करून ॲग्रिकल्चरल लँड बनवली जाते. सो ट्रीज आर कट फॉर टिंबर, फायरवूड, फॉर कीपिंग कॅटल इन फार्म अँड फॉर अदर पर्पजेस. सो वेगवेगळ्या कारणासाठी झाडं कट केले जातात. टिंबर म्हणजे लाकूड मिळवण्यासाठी असेल, फायरवूड मिळवण्यासाठी असेल किंवा कॅटलला ठेवण्यासाठी असेल. सो वेगवेगळे रिझन आहेत. सो स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर कॉमनली कॉल्ड ॲज अ झूम कल्टिवेशन. झूम फार्मिंग पण केलं जातं. झूम कल्टिवेशन म्हणजे काय केलं जातं तर एखाद्या ठिकाणचे झाडं जे आहेत ते तोडायचे, तिथे जाळायचे, तिथे ॲग्रिकल्चर लँड बनवायची, ती वापरायची. 4-5 वर्ष वापरल्यानंतर ते परत जागा सोडून द्यायची, तिथे जंगल वाढण्यासाठी परत दुसरीकडे परत कट करायचं. तो नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया where farmer cut down trees of the forest and burn the plant remains. काय केलं जातं, कट केलं जातं झाडं, त्याला जाळलं जातं. सो द ॲश इज यूज ॲज अ फर्टिलायझर. त्याची जी राख आहे तर ती फर्टिलायझर म्हणून वापरली जाते. अँड द लँड इज यूज फॉर द फार्मिंग अँड कॅटल ग्राझिंग. आणि ती लँड जी आहे तर ती फार्मिंगसाठी, कॅटल ग्राझिंगसाठी म्हणजे गाया चारण्यासाठी वापरली जाते. सो आफ्टर कल्टिवेशन द एरिया इज लेफ्ट फॉर सेव्हरल इयर्स ॲज टू अलाउ इट्स रिकव्हरी. आणि परत काही वर्षांनी परत तिथे जंगल वाढण्यासाठी ती जागा सोडून दिली जाते, परत दुसऱ्या ठिकाणी हे केलं जातं. सो मेजर इफेक्ट ऑफ डिफॉरेस्टेशन इज द इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द ॲटमॉस्फिअर बिकॉज ट्रीज होल्ड लॉट्स ऑफ कार्बन इन दिअर बायोमास. काय होतं तर जसे झाडं तोडतील तर तसं कार्बन डायऑक्साईडचा अमाऊंट वाढत जाईल, कारण खूप कार्बन डायऑक्साईड होल्ड करण्याची कॅपॅसिटी त्याच्या बायोमासच्या फॉर्ममध्ये प्लांटकडे असते. सो आर लॉस्ट विथ डिफॉरेस्टेशन. So it lead to the loss of biodiversity due to the habitat destruction, disturb hydrological cycle, causes soil erosion and desertification in the extreme cause. आणि जर खूप जास्त प्रमाणात जर झाडं तोडले तर त्याच्यामुळे हायड्रोलॉजिकल सायकल डिस्टर्ब होते, सॉइल इरोजन व्हायला लागतं आणि त्यामुळे काय होतं तर डेझर्ट सुद्धा तयार होतं, डेझर्टिफिकेशन सुद्धा तयार व्हायला लागतं. सो
Reforestation is the process of restoring the forest that once exist but was destroyed or removed at some time in the past. काय होतं, जेव्हा डिफॉरेस्टेशन झालेलं असेल, एखादं जंगल पूर्ण उजाड झालेलं असेल, तिथे परत जंगल तयार करणं, त्याला म्हटलं जातं रिफॉरेस्टेशन. सो रिफॉरेस्टेशन अकर नॅचरली इन द डिफॉरेस्ट एरिया. नॉर्मली सुद्धा होतं, नॅचरली पण होतं. सो वी कॅन स्पीड अप दिस बाय प्लांटेशन ऑफ ट्रीज विथ ड्यू टू कन्सिडरेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी दॅट एक्झिस्टेड बिफोर. आणि अगोदर जे झाडं होते ते जर आपण प्लांटेशन जर केले तर याचा स्पीड जो आहे तर तो आणखी वाढतो आणि रिफॉरेस्टेशन लवकर होतो. सो बेस्ट एक्झाम्पल ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन इन रिफॉरेस्टेशन इज सालुमरा थिकमक्का. सालुमरा थिमक्का ज्या होत्या तर यांनी एक बेस्ट पीपल पार्टिसिपेशन केलेलं आहे रिफॉरेस्टेशनसाठी. आणि इंडियन सालुमरा थिकमक्का, an Indian environmentalist from state of Karnataka, noted for her work in planting and tending to 385 banyan trees along a 4-kilometer stretch of highway between हुलिकाल and कुदूर. हुलिकाल आणि कुदूर मध्ये जवळपास 4 किलोमीटर हायवेच्या साईडला त्यांनी 385 वडाची झाडं लावले. सो ही हॅज ऑल्सो प्लांटेड नियरली 8,000 अदर ट्रीज आणि बाकीचे जवळपास 8,000 झाडं लावले. सो हर वर्क हॅज बीन ऑनर्ड विथ द नॅशनल सिटीझन अवॉर्ड ऑफ इंडिया आणि त्यांना सुद्धा पद्मश्री अवॉर्ड मिळाला. सो शी वॉज ऑल्सो कन्फर्ड विथ पद्मश्री इन 2019 आणि 2019 मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन सन्मानित केलं गेलं. देन मोरनथम लोहिया फ्रॉम मणिपूर. मोरनथम लोहिया जे आहे तर ते मणिपूरमध्ये होते. डेडिकेटेड 17 years ऑफ हिज लाईफ टू रिस्टोर पुंशुलोक फॉरेस्ट. पुंशुलोक फॉरेस्ट त्यांनी रिस्टोर केलं. जवळपास 17 वर्ष त्यांनी तिथे काम केलं. सो ही लेफ्ट हिज जॉब अँड टूक ओव्हर द टास्क ऑफ ब्रिंगिंग बॅक अ लॉस्ट ग्लोरी ऑफ नियर अबाउट 300 एकर ऑफ फॉरेस्ट लँड. आणि त्यांनी जवळपास 300 एकरावरती जे फॉरेस्ट आहे तर त्याला परत फॉरेस्ट तयार केलं. सो ही प्लांटेड अ व्हरायटीज ऑफ ट्रीज लाईक बांबू. त्यांनी कुठले कुठले प्लांट लावले होते बघा, बांबू, ओक, फिकस, टीक, जॅकफ्रूट अँड मॅग्नोलिया. Okay, so today the forest has over 250 varieties of plants including 25 varieties of bamboo. आणि यांनी लावलेले जवळपास 250 व्हरायटीज प्लांटच्या होत्या, त्यामध्ये 25 व्हरायटीच्या आहेत तर त्या बांबूच्या होत्या. सो इट इज नाव सिलेक्टेड ॲज होम बाय ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ अॅनिमल्स टू. आणि त्यांनी जे फॉरेस्ट तयार केलं तर त्याच्यामुळे तिथे खूप साऱ्या प्रकारचे अॅनिमल सुद्धा आले आणि तिथे खूप सारे अॅनिमल डायव्हर्सिटी सुद्धा मेंटेन झाली. सो केस स्टडी ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन इन कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. कुठले कुठले लोकांनी काम केलं होतं तर त्याची केस स्टडी आहे. सो हिस्ट्री ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन इन इंडिया कॅन बी ट्रॅक बॅक टू 1731. 1731 मध्ये सुद्धा पासून हे असं काम होत आहे. सो द मिनिस्टर ऑफ द किंग ऑफ जोधपूर इन राजस्थान ट्राईड टू कट फॉरेस्ट टू procure wood for a new palace. So local Bishnoi community known for peaceful coexistence with nature oppose king's man. आणि 1731 मध्ये जोधपूरच्या राजासाठी एक नवीन पॅलेस बांधायचा होता तर त्यासाठी तिथले लाकडं तोडायचे होते. पण तिथले बिश्नोई कम्युनिटी जी होती तर त्यांनी सांगितलं की झाडं हे आमच्या सोबत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांनी राजाच्या विरुद्ध बंड केलं होतं. सो बिश्नोई वुमन अमृता देवी, ही बिश्नोई वुमन मध्ये होता अमृता देवी. सो ह्यूज अ ट्रीज अँड लॉस्ट हर लाईफ इन अँड अटेम्प्ट फॉर प्रोटेक्टिंग द फॉरेस्ट. आणि फॉरेस्टला प्रोटेक्ट करताना त्यांनी त्यांची लाईफ सॅक्रिफाईस केली होती. सो हर 3 daughters अँड हंड्रेड्स ऑफ अदर बिश्नोईज टू लॉस्ट देअर लाईफ. आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या 3 मुली आणि जवळपास शेकडो बिश्नोई लोक जे आहेत तर त्यांनी सुद्धा त्यांची लाईफ सॅक्रिफाईस केली होती. Then the government of India has recently instituted Amrita Devi Bishnoi Wildlife Protection Award. यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलंय तर अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड केलाय एखाद्या इंडिव्हिज्युअलसाठी किंवा कम्युनिटी फॉर रुरल एरिया दॅट हॅव शोन एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हरेज अँड डेडिकेशन इन प्रोटेक्टिंग वाईल्ड लाईफ.
आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन करण्यासाठी जे लोकांचा समूह किंवा एखादा माणूस किंवा महिला त्यांच्यासाठी हा अवॉर्ड दिला जातो. सो इन 1980 realizing the significance of participation of local community, Government of India introduced the concept of joint forest management. आणि 1980 मध्ये गव्हर्नमेंटला कळालं की आता आपण हे लोकल कम्युनिटीला पार्टिसिपेट केलं पाहिजे, आणि नंतर मग एक कन्सेप्ट आली, दॅट इज द जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, दॅट इज द JFM. सो ॲज टू वर्क क्लोजली विथ लोकल कम्युनिटीज विथ प्रोटेक्टिंग अँड मॅनेजिंग फॉरेस्ट. आणि याच्यामध्ये काय केलं तर गव्हर्नमेंट आणि लोकल कम्युनिटी यांनी सोबत येऊन फॉरेस्ट डेव्हलप करायचं, प्रोटेक्ट करायचं, मॅनेज करायचं. सो इट रिटर्न फॉर दिअर सर्व्हिसेस टू द फॉरेस्ट अँड कम्युनिटीज गेट बेनिफिट टू व्हेरियस फॉरेस्ट प्रोडक्ट, फ्रूट, गम, रबर, मेडिसिन, हे जे आहे तर हे त्या लोकांना द्यायचं. अँड दस द फॉरेस्ट कॅन बी कन्झर्व्ड इन द सस्टेनेबल मॅनर. आणि फॉरेस्ट जे आहे तर ते सस्टेनेबल मॅनेज करायचं. पुढे आहे दॅट इज द मिशन हरित महाराष्ट्र. मिशन हरित महाराष्ट्र अँड ambitious project of planting 50 crore tree in 4 years was taken up by government of Maharashtra in the year 2016. आणि 2016 मध्ये जवळपास 50 करोड ट्रीचं प्लांटेशन करायचं 4 वर्षामध्ये, असा एक प्रोजेक्ट ठरला गेला. सो अंडर दिस प्रोजेक्ट इयरली टार्गेट वॉज गिवन इन इच डिस्ट्रिक्ट. प्रत्येक जिल्ह्यासाठी काही टार्गेट दिले. सो द प्लांटेशन ड्राईव्ह इज इन लाईन विथ नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी थ्रू हे टार्गेट दिले गेले, विच एम टू मेंटेनिंग 33% फॉरेस्ट कव्हर इन द कंट्री. आणि याच्यामुळे काय होईल तर 33% फॉरेस्ट जे आहे तर पूर्ण कंट्रीमध्ये मेंटेन केलं जाईल. 24 आवर टोल फ्री हेल्पलाईन नंबर इन 1926. हा एक हॅलो फॉरेस्ट नावाने एक फ्री हेल्पलाईन तयार केली गेली. हॅज बीन सेटअप प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांटेशन, प्रोटेक्शन अँड फॉर मास अवेअरनेस. द फॉरेस्ट डिपार्टमेंट has created mobile application called My Plants. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी माय प्लांट्स नावाचं एक ऍप्लिकेशन सुद्धा तयार केलं. सो टू रेकॉर्ड डिटेल ऑफ द प्लांटेशन सच ॲज नंबर, स्पेसीज अँड लोकेशन. सो अथॉरिटीज आर एक्सपेक्टेड टू टेक केअर ऑफ सॅम्पलिंग इन द फर्स्ट इयर इन year 2016. So near about 2.87 करोड सॅम्पलिंग वेअर प्लांटेड. आणि 2016 मध्ये जवळपास 2.87 करोड, 2,87,00,000 झाडांचं प्लांटेशन केलं गेलं. देन 2017 मध्ये 5,17,00,000 प्लांटचं प्लांटेशन केलं गेलं. त्याच्यानंतर 2018 मध्ये 15,17,00,000 प्लांटेशन केलं गेलं. सो इन द इयर 2019 द गव्हर्नमेंट एम टू phenomenal near about 33 crore sampling plantation which was launched at आनंदवन बरोदा. सो जवळपास हे 2019 मध्ये सुद्धा टार्गेट ठेवलं गेलं होतं 33 करोड प्लांटचं प्लांटेशन करायचं, सॅम्पलिंग प्लांटेशन करायचं, आणि त्याचे स्टार्ट केलं होतं आनंदवन पासून. द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू अडॉप्ट जॅपनीज मियावाकी मेथड फॉर प्लांटेशन. आता ही काय बघा, जॅपनीज मियावाकी मेथड काय तर थोड्या जागेमध्ये जास्त प्लांट लावायचे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होईल, एक प्रकारचं कॉम्पिटिशन वाढेल, आणि कॉम्पिटिशनमुळे त्यांचं जी काही साईज आहे, हाईट आहे तर ती लवकर वाढेल. सो त्याला म्हटलं आता मियावाकी मेथड, जॅपनीज मियावाकी मेथड. सो स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट हाऊ रन सक्सेसफुल पायलट प्लांटेशन प्रोग्राम युझिंग मियावाकी पॅटर्न इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट लाईक बीड, हिंगोली, पुणे, जळगाव आणि औरंगाबाद. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटनी या डिस्ट्रिक्टमध्ये, ज्याच्यामध्ये बीड, हिंगोली, पुणे, जळगाव, औरंगाबाद यांच्यामध्ये हे मियावाकी फॉरेस्ट जे आहे तर ते डेव्हलप केले होते पायलट प्रोग्रामच्या बेसिसमध्ये. ओके, पुढे आपल्याला दिलंय यूज ब्रेन पॉवर. काय सांगितलंय, फ्लड इन सांगली अँड कोल्हापूर इन ऑगस्ट 2019 वेअर रिस्पॉन्सिबल फॉर मेनी प्रॉब्लेम ड्युरिंग अँड आफ्टर द फ्लड्स. सो थिंक अँड इनलिस्ट डिफरंट टाईप ऑफ प्रॉब्लेम फेस बाय फ्लड इफेक्टेड एरिया. तुम्हाला एक लिस्ट करायला सांगितली, याच्यावरती काही क्वेश्चन येते त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एक लिस्ट करायला सांगितली की फ्लड जर आलं तर काय काय करायचं. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा चॅप्टर जो आहे तर तो संपलेला आहे, आणि त्याचबरोबर आपला 12चा सिलेबस सुद्धा संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिटेलमध्ये आपण पूर्ण सिलेबस घेतलेला आहे, त्याची प्लेलिस्ट आपण क्रिएट करून ठेवलेली आहे.
तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम आले तर तुम्ही नक्की मला कॉल करून विचारू शकता. इम्पॉर्टंट सेशन जे आहे तर ते आपण घेतच राहणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. अजूनही तुम्ही जर आपलं बायोकिरण हे ॲप जर डाउनलोड केलेलं नसेल तर ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं फ्री स्टडी मटेरियल भेटणार आहे. तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजूनही तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, जर तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट केलेली नसेल तर ते करा आणि आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अवश्य फॉलो करा. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.